मनामध्ये निरनिराळ्या भावना साठून राहिल्या आणि त्याचा जर निचरा झाला नाही, तर त्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये साठतात. तर कुठल्या अवयवांमध्ये कुठल्या भावना साठतात, ते आपण बघणार आहोत. आज आपण बघूया डोळे या अवयवाविषयी. मला सतत धोका आहे आणि त्यामुळे मला जागरूक राहायलाच पाहिजे. या भावनेमुळे जो अति अलर्टनेस किंवा अति दक्षता आपण घेतो, त्याच्यामुळे भीती वाटते, इन्सिक्युअर वाटतं. या भावनांमुळे निर्माण होणारा ताण. कोणीतरी माझ्यावर सतत लक्ष ठेवू नये हे मला जाणवतंय आणि त्यामुळे जाणवणारा ऑकवर्डनेस, वाटणारी भीती, जाणवणारी असुरक्षितता या भावनांमुळे निर्माण होणारा ताण. किंवा खूप काही वाईट बघितलंय, खूप काही वाईट घडलंय आयुष्यात आणि अजून काय वाईट बघायचंय का? असा नुसता विचार आला तरी जाणवणारी हुरहूर, जाणवणारं दडपण, वाटणारी भीती या भावनांमुळे निर्माण होणारा ताण. नको असलेली एखादी गोष्ट किंवा घटना वारंवार घडते आपल्यासमोर आणि ती टाळता येत नाही, ती सतत बघायला लागते. तर अशा वेळा जी उदासीनता येते, निराश वाटतं, डिप्रेस वाटतं, अँक्झायटी येते, अशा भावनांमुळे निर्माण होणारा ताण. किंवा कधी-कधी असं होतं, की खूप काहीतरी वाईट घडतं आपल्या बाबतीत, पण आपल्याला मन मोकळं रडताच येत नाही. कारण परिस्थिती तसं अलाउडच करत नाही आपल्याला. अशा वेळेला हे जे दबलेले अश्रू आहेत, त्याच्यामुळे होणारं दुःख, जाणवणारी निराशा, एकटेपणा, असहाय्यता या भावनांमुळे निर्माण होणारा ताण.